झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कशी असेल माझी पोर? 2 जीवाची होती। पण दे अगं नग काळजी करूस। देवाचं लक्ष आहे आपल्या पोरींवर आणि आपल्यावर बी काय होणार नाही। आशु आणि शिवाला मी फोन करतोय पण त्यांचा फोन नाही लागत आहे। आतापर्यंत आले पाहिजे होते ते। तुम्ही पुन्हा एकदा लावून बघा ना, फोन ट्राय करत राहा। मी ट्राय करत राहतो। आई तू काळजी करू नकोस, हा? काय नाही होणार दिव्याला। हे सगळं दिव्याबरोबर झालं, नेमकी मीच होते तिथे। त्याचा काय संबंध आहे? तिथे सगळे होते, सगळ्यांना माहिती आहे काय झालंय। तू उगाच स्वतःवर घेऊ नकोस काही गोष्टी, कळलं ना? तू आधी शांत हो, काय नाही झालंय। कीर्ती, अक्कल आहे तुम्हाला? पुढे गेला होता तुम्ही आणि परस्पर निर्णय का घेता तुम्ही? नाही काय डॉक्टर कुठे? आम्ही त्या दिव्याच्या खोलीत गेलो होतो, तिथेही नव्हता तुम्ही। आणि सुहास तुला कळत नाही? छोटी गोष्ट आहे ही। भाऊजी तुम्ही जरा शांत राहा ना। हा, आलेत ना आता ते। हा, सगळ्यांनी शांत राहा। नाही काका, अहो झालं काय, एवढी अर्जन्सी होती ना, त्यामुळे जिथे डॉक्टर होते तिकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो। आणि आम्ही तुम्हालाच बोलवायला आलोय। म्हणजे काय झालंय? कीर्ती काय झालंय दिव्याला? काय विचारते मी तुला? काका भाऊ कुठे आहेत? भाऊ तुम्हालाच बघायला गेले होते रिसेप्शनवर। कीर्ती अगं म्या काय विचारते, काय झालंय ते तरी सांग की। सुहास हो सांगा ना, जीवात जीव नाही आमच्या, हो सांगा। मी काय म्हणतोय, ते दोघंच आहेत तिकडे, आपण तिकडे जाऊया ना आधी। नाही सुहास थांब। आजी दिव्या बरी आहे, पण काय ते सांग की। पण बाळाला नाही वाचवू शकले डॉक्टर। मिसकॅरेज झालंय। आजी बसा। आजी कसं शांत राहणार? आजी कळेल आपल्याला, बसा तुम्ही, शांत व्हा, शांत व्हा। जरा काकू आई ते दोघे तिकडेच आहेत, आपल्याला तिकडे जावं लागेल। प्लीज चला ना। हो जा। सुहास तू कार्ड घेऊन ये। मला वाटत नाही की कोणी कंडिशन मध्ये तिकडे जाण्याच्या तू आम्ही दिव्या मग ये लेकरा, दिव्या नका रडूस ग बाळा। अगं, काय होऊन बसलं काय सगळं? दिव्या तरी तुला चंदन सारखा सांगायचा, अगं दिव्या उड्या नग मारूस, सांभाळून चाल, काळजी घे स्वतःची। पण त्याला सुद्धा काळजी घ्यायला दिलं नाहीस, सारखं त्याच्यावर ओरडत राहायचं नुसतं। आता काय होऊन बसलं बघितलंस ना? म्हणून म्हणती मोठी माणसं सांगतात ते ऐकायचं असते। किती चांगलं चाललं होतं माझ्या लेकरात सगळं, कोणाची नजर लागली कोणाला। दिव्या अगं बोल ना, काय झालंय हे सगळं? तुला कळतंय का? तुझं बाळ, आम्ही सगळे होतो ना तुझ्यासाठी, मग का नाही ऐकलंस ग आमचं? तुम्ही सगळे मलाच का बोलताय? मी नाही केलंय, मी नाही पाडलं माझं बाळ। मला काय वाटतं, मला नको होतं काय बाळ, मला हवं होतं। मला धक्का दिला म्हणून मी पडली, मुद्दाम पाडलंय मला। आणि ते या बाईनी केलंय। दिव्या अगं काय बोलतेस तू? हे आताही तुला यांचीच बाजू घ्यायची आहे?
2 दिवस त्या चांगल्या वागल्या म्हणून त्यांच्या मनातला राग गेलेला नाहीये, तो राग काढला यांनी. नाही केलं दिव्या. दिव्या दिव्या हे बघ, तुला आता काय होत असेल, किती वेदना होत असतील आम्ही समजू शकतो अगं, पण तू काय बोलतेस? काकू हे बघ, ती शॉक मध्ये म्हणून असं बोलते. नाही, मी शॉक मध्ये नाहीये. मी पूर्ण शुद्धीत बोलते. त्या बाईनी मला धक्का दिलाय म्हणून मी पडले, म्हणून माझं बाळ गेलं. दिव्या अगं काय बोलतेस तू? मी खरंच काय केलं नाही अगं, विश्वास ठेव माझ्यावर. मग तुमचं काय म्हणणं आहे की मी हे केलंय मुद्दाम आणि तुमच्यावर सगळं ढकलतीये? अगं नाही दिव्या, मला तसं म्हणायचं नाहीये. पण तू आठव ना गं, आपण दोघी चालत होतो, मी उलट तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरण्याचा प्रयत्नही केला. नाही, खोटं खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही मला मुद्दाम धक्का दिला म्हणून पडले मी. माझं पाय. बस झालं दिव्या. अगं कुठल्या माणसांबद्दल बोलतेस? थोडं तरी भान ठेव. हे बघ दिव्या, मी ना माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते अगं, मी काही नाही केलं. मी तुला धक्का नाही दिला. अगं तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरलं. वंदना ताई हो, ऐकताय ना तुम्ही? हो मी खरंच काही केलं नाहीये, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही कोणीच का सांगत नाहीये की मी धक्का नाही मारला? दिव्या, मला तू आधी शांत हो. हा हे बघ, उर्मिलाने असं काही केलेलं नाहीये. मुळात ते असं का करेल? काहीतरी ना गैरसमज झालाय. अगं दिव्या, लय मोठा आरोप आहे ग हा. तू काहीतरी वेगळं बघितलं असेल. अय्याजी, तुला कुणावर विश्वास आहे? माझ्यावर की माझ्या बाळाला जिने मारलंय तिच्यावर? हिने चोरीचा आरोप केला होता ना तुझ्यावर, विसरलीस? बाद झालं दिव्या, आता तू वाटेल ते बोलतेस. मी सांगते ना की मी तुला धक्का दिलेला नाहीये. अगं उलट मी तुला सावरायला गेले. तू ताई, तू तरी बोल ना ताई काहीतरी. आता ना हे सगळं मला सहनच होत नाहीये. हे बघा, मी दिव्याला धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे हा आरोप मी सहन करून घेणार नाही. तुला वाटतं मी असं करेन? उर्मिला, कधी शांत हो बरं. ही वेळ नाही हे सगळं बोलायची. आई, तू काकूला का बोलतेस? हे बघ, हे जे सगळं घडतंय ना ते खूप चुकीचं आहे. आणि दिव्या जो आरोप करतेस तो खूप मोठा आरोप आहे. म्हणजे उद्या जर काकूच्या ठिकाणी मी असते तर हिने माझ्यावर पण सेम आरोप केला असता. ऐका ऐका, तुम्ही सगळे जरा शांत बसा. असे एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाहीये. आपण उद्या सगळे परत चाललोय तिथे आपल्या डॉक्टरांना दाखवू, ते आपल्या विश्वासातले आहेत. पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज